हा ही आहे आंब्याची पोळी, हा आहे पाडाला लागलेला आंबा, हे आहे मस्तानी, मँगो मस्तानी, खाली पहा इथे वरती आईस्क्रीम आहे आणि आता मी व्हिडिओ करेपर्यंत ते विरघळायला लागले. इथे आहे मँगो आईस्क्रीम, हे आहे पन्ह, ही आहे प्रीमिक्स, आपण जी पावडर बनवली आहे मँगो पावडर ती आहे, आणि हे जे आपण पल्प केलंय मँगोचं ते आहे, आणि हे आंबे, ह्या कैऱ्या आणि हे पन्ह्याचं पल्प. आता मी थोडं थोडं करत असते, अगदी थोडं थोडं, आणि याचबरोबर आपल्याला बाकी बऱ्याच वस्तू करता येतात, तर त्या मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की, आणि दाखवल्या आहेत की आपण काय काय करू शकतो ते. तर हे पहा, हे एवढे सगळे पदार्थ थोडं फोकस करून दाखवते. हे पहा, हे एवढे सगळे पदार्थ आपले या वर्षभरासाठी तयार आहेत. म्हणजे आपण पूर्ण जे मी म्हटलं की मँगो महोत्सव, तर तो हा आहे पहा. म्हणजे कैरी, पाडाला लागलेला आंबा, पिकलेला आंबा, हा हापूस आंबा आहे. हा वेगळ्या जातीचा, आता मला त्याचा बहुतेक रायवळ असावा, पण कोणता आहे ते माहित नाहीये. हे कैरीचं पन्ह आहे, ही आईस्क्रीम, ही पोळी, हे आहे मँगो मस्तानी, ही प्रीमिक्स आहे मँगोचं, मँगो पावडर, आणि हे आहे मँगो पल्प. असं आपण वर्षभर अगदी मँगो सेलिब्रेशन किंवा मँगो म्हणजे आंबा महोत्सव जे म्हणू, ते अगदी वर्षभर असा करू शकतो. आणि इथे पहा, ह्या झाडांना आलेली ही फुलं, हे दाखवण्याचा मोह मला काही आवरत नाहीये, कारण ही आहे रेन लिली, आणि ती आता पहा ह्या उन्हाळ्यातही इतकी सुरेख फुलतीये. आणि ह्याचा अगदी एखाद दुसरा कंद मी केदारनाथला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो, आणि हे इतकी सारी तिथे ह्याची म्हणजे झाडं होती, आणि तेव्हा मी तिथून एक किंवा दोन फार तर फार कंद आणले होते आणि ते रुजत घातले होते, आणि ते इतके सुंदर आलेत. आणि इथे पहा, हे जे पंचपाकळी आपण जे गोकर्ण म्हणतो ना, निळ्या रंगाचं आहे, तेही इतके छान उमलतायत ह्या आत्ताच्या दिवसांमध्ये. आणि हे बघायला पण इतका आनंद झाला होता की खरं तर आज आंब्यांचा महोत्सव दाखवतीये, पण तरीही ही सुरेख आलेली फुलं दाखवायचा मोह मला काही आवडला नाही, तेव्हा मी इथे हे दाखवतीये. आणि आता मी आपल्या या आजच्या ब्लॉगला सुरुवात करतीये. श्री हरिहर, ओम श्री सांब सदाशिव नमस्तु, शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावं असं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. तुमच्या लक्षातच आलं असेल की इथे पहा, आंबे दाखवतीये, म्हणजे आंब्यांचा काहीतरी विशेष चालू असणार आहे. तर हे पहा, हे इतके सुंदर आंबे आहेत. आणि हा असा आंबा, हा आपण इतका सुंदर काय म्हणतो आपण, तो उतरलेला नाहीये, खूप जास्त पिकलेला नाहीये. उतरणं म्हणजे खूप जास्त पिकणं नाही, किंवा असा कच्चा नाहीये. त्याचा सुगंध घेतला तर अत्यंत सुंदर असा त्याचा सुगंध आहे, आणि अगदी थोडीशी सुरकुती आलेली आहे, म्हणजे हा आंबा अगदी व्यवस्थित पिकलेला आहे. तेव्हा आता ह्याला काय करायचं, थोडंसं आपल्याला एका ठिकाणी दाबून बघायचंय. जेव्हा आपण ह्याला असा दाबून बघतो आणि तो आंब्याला असा खड्डा राहतोय इथे, हे फुलून वरती पुन्हा येत नाहीये, याचा अर्थ असा आहे की हा आंबा हा चांगला
म्हणजे खराब झालेला आंबा नाहीये, हा चांगला आंबा आहे. आता हा जर का पुन्हा असा दाबल्यानंतर पुन्हा त्याच आकारात जर येत असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की तो आंबा खराब आहे. आता मागच्या ब्लॉगमध्ये मी आंब्याचं प्रीमिक्स कसं करायचं, मँगो पावडरचं प्रीमिक्स कसं करायचं हे दाखवत होते. आणि तेव्हा मी आता हे आंबे कसे घेतलेत, मग ते 2-3 तास आपल्याला पाण्यामध्ये छान मिठाचं पाणी करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 तास ठेवून द्यायचे. त्यानंतर काही जण हे आंबे असे केळवणं म्हणतात ह्याला, असं दाबून 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 त्याला मऊ केलं जातं, त्याला आपण केळवणं म्हणतो. तर तसं केलं जातं आणि ते मग नंतर त्याच्यातला आंब्याचा रस काढून घेतला जातो, त्याचा पूर्ण पल्प काढून घेतला जातो. म्हणजे आंब्याचा आमरस करण्यासाठी म्हणा किंवा आम्रखंड करण्यासाठी, जो काही आपण पदार्थ करत असू त्यासाठी. परंतु मला असं वाटतं की योग्य पद्धत अशी आहे की ह्याला वरचं जे देठाची बाजू आहे ती व्यवस्थित पाण्यात बुडलेली असायला हवी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि इथे आपण व्यवस्थित चोळून हा आंबा धुवून घ्यायचा आणि तेही झाल्यानंतर 2-3 तास आपल्याला ते भिजायचे त्या मुळात म्हणजे. आणि हा भाग कापून घ्यायचा, वरचा भाग सुरीने पूर्णपणे आपण कापून घेतला की त्यानंतर त्या आंब्याला व्यवस्थित सोलायचं किंवा कापून घ्यायचं सगळ्या बाजूंनी आणि मग त्याला सोलून घ्यायचं. आपण जर केळवल्यानंतर त्या आंब्यामध्ये जर कुठे काही वेळेला कसं होतं, झाडावरतीच आंबा हा दिसताना छान दिसतो किंवा आपण घरी आणल्यानंतर तो अत्यंत सुरेख दिसतो वरतून, परंतु आतमध्ये काही वेळेला त्याला मार लागलेला असतो. काही वेळेला गारांचा पाऊस होतो किंवा वादळी वारं वगैरे येतं, त्यावेळी काही मार लागलेला असू शकतो. एखादा दगड लहानशा मुलाने कदाचित मारलेला असू शकतो, काही असेल. अगदी त्याच झाडाचा अगदी सर्वोत्कृष्ट आंबा असणारं झाड जे असेल त्याचेच 2 आंबे असू शकतात की एक अत्यंत सुंदर आंबा असू शकतो आणि एखादा खराब निघू शकतो. आता हे निसर्ग आहे, तेव्हा आपण पाहून घेताना तो असा व्यवस्थित पाहून घ्यायचा. आणि मग तो सोलून झाल्यानंतर जर तो आंबा व्यवस्थित स्वच्छ असेल, म्हणजे तो काही खराब नसेल, तर आपण सुरीने काढून घ्यायचा किंवा चमच्याने वगैरे असं काढून घ्यायचा. आणि थोडंफार वाटायला असेल तर आपण ते हाताने चोळून काढून घ्यायचं, असा संपूर्ण पल्प काढून घ्यायचा. आता हे मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंय, तुम्हाला जर ते बघायचं असेल की आंब्याचा पल्प कसा काढायचा तर तुम्ही मागचा ब्लॉग पाहू शकता. पण त्यानंतर मी प्रीमिक्स करण्यासाठी काय केलं होतं की हे असं 2 ताटामध्ये साखर घालून ते वाळायला ठेवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी दाखवलं होतं, म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या करताना मी ते दुसरा दिवस होता माझा आणि तेव्हा मी ते असं थोडंसं हे आपण चमच्याने असं खरवडून असं म्हणजे त्याला सुट्ट केलं होतं. ताटापासून आपल्याला ते सुट्ट करायचं असतं. आता हे 1 दिवस केलं, परंतु आपल्याला हे दिवसातून 2-3 वेळा केलं तरी ते चालू शकतं आणि असं आपल्याला 3-4 दिवस सलग करायचंय. आता 3-4 दिवसांनंतर पहा, हे असं अगदी खारोड्या होतात ना, तसं ते अगदी इतकं छान असं ते, हे पहा तुम्हाला दिसत असेल कदाचित, तसं छान खारोड्या असल्यासारखं ते इतकं सुकून छान झालेलं आहे. आता ह्याला काय करायचंय, ह्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान त्याची पावडर करून घ्यायची आणि एअरटाईट मध्ये आपल्याला ते एखाद्या एअरटाईटचा आपल्याकडे जो डबा असेल त्यामध्ये किंवा एखादी बॉटल असेल एअरटाईट, तर त्यामध्ये घालून तो व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचा आहे. हे फ्रीजच्या बाहेर आपल्याला वर्ष 2 वर्ष म्हटलं तरी आपल्याला हा आंब्याचा प्रीमिक्स अगदी व्यवस्थित राहू शकतो. तसंच आता मी काय करायला घेतलंय की आंब्याचा पल्पही मी करून ठेवणार आहे आणि तोही फ्रीजच्या बाहेर आपण ठेवू शकतो. ऑलरेडी मी सांगते, माझ्याकडे जो फ्रीज आहे, बरेच जण म्हणतात की फ्रीज असला की आपण त्याचं कपाट बनवतो. आता काही गोष्टी फ्रीज ह्या अशाचसाठी आहे की जी गोष्ट आपल्याला जास्त दिवसांसाठी टिकवायची आहे. मग आपण त्याला कसं टिकवू शकतो, तर फ्रीजमध्ये आपण आहेच ऑप्शन आपल्याकडे, पण त्याही व्यतिरिक्त आपल्याकडे अजून जर काही त्याला पर्याय असतील तर आपण काय आहे, तर आता हा पहा, हा मँगोचा मी असा पल्प काढून घेतलाय, इथे पहा. आणि यामध्ये सुद्धा हा असा पल्प काढून घेतलाय. आणि ह्या पल्पला आता काय करायचं आपल्याला की काढताना, म्हणजे आपण ह्या मँगोचा रस जेव्हा काढू तेव्हा आपल्याला काचेचं भांडं वापरायचंय. म्हणजे याने काय होतं ना की कोणत्याही धातूचा त्या आंब्याला शक्यतो हे लागू द्यायचं नाही. म्हणजे आपण जर चमचा जरी वापरायचा असेल आपल्याला, तरीही आपल्याकडे जर आता सिरॅमिकचे वगैरे पण चमचे येतात, आपल्याकडे जे प्लास्टिकचा वगैरे चमचा असेल तर तोही आता अगदीच हलवण्यापुरता आपल्याला वापरायचा आहे. तर अशी एखादी वस्तू आपल्याकडे असायला हवी. मला असं वाटतं की
याच्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे हा आता जास्त आपल्याला ह्याला धातूचा कोणता स्पर्श होता कामा नये ह्याचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. आणि मिक्सरचं भांड सुद्धा आता मी हे बघा, हे म्हणजे स्टीलची भांडी असतात आपली, हे पहा, ही अशी स्टीलची भांडी असतात. तर हे घेताना मी इथे हे जे ज्युसरचं भांड येतं ना, हे घेतलंय. आणि आता ह्या भांड्यामध्ये मी करून घेणार हा सगळा रस. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. साखर घालताना मी मागे पण सांगितलं, आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची आहे. त्याचा आंब्याचा गोडवा किती आहे याच्यावरती आपल्याला ठरवायचंय. मग जर का आंबा गोड असेल तर तुम्ही साखर कमी घाला, तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त घाला, आणि आणखीनही गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीनही जास्त घालू शकता. परंतु मला असं वाटतं की साखरेचं प्रमाण हे कमी असावं, कारण त्या आंब्याचा मूळचा चव आपल्याला मिळायला हवी. तेव्हा आता मी हे फिरवून घेणार आहे. आणि ह्याला सुद्धा आपल्याला पहा, मी स्टीलचं भांड वापरलेलं नाहीये, कारण त्याची पुन्हा गरमाईने सुद्धा आपल्याला तो फार वेळ फिरवायचा नाही. अगदी पटकन फिरवून घेऊन आपल्याला तो ओतून घ्यायचा आहे. 1 वाटी साखर मोजून घेतलेली आहे आणि ती आता मी याच्यामध्ये घालून घेतेय. आणि आता हा आपल्याला छानपैकी मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता लाईट गेलेली आहे आणि हीच खरी मजा असते पहा, की आपल्याला कामाच्या वेळेला ह्या गोष्टी घडतात. खरं तर ह्याला आपल्याला फार वेळ हवेच्या संपर्कात ठेवायचं नाही. आता त्या निमित्ताने मला अजून एक टीप आठवली, की आपल्याला हे पल्प काढल्या काढल्या लगेचच त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. की ह्या वाळवणाच्या पदार्थांचं किंवा साठवणुकीचे जे पदार्थ असतात ना, ह्याचं या गोष्टींना टायमिंगचं, खरं तर आहे ना, पाककला ही एक प्रयोगशाळा आहे असं मला वाटतं. म्हणजे आपली स्वयंपाकघर हे एक प्रयोगशाळा आहे. तिथे आपल्याला हे आता ह्याचं काय होतं ना, की या आंब्याच्या रसाचं हवेशी संपर्क येऊन ऑक्सिडायझेशन होऊ शकतं. त्यामुळे रस काळवंडला जातो किंवा खराब होऊ शकतो. तर हे कमीत कमी व्हायला पाहिजे. आता नेमकी लाईट गेली आहे, जेवढ्या लवकर लाईट येईल तेवढ्या लवकर मी आता हे पुढची प्रोसेस करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. आता इथे पहा, मागच्या ब्लॉगमध्ये मी पन्ह करताना दाखवलं होतं, कैरीचं पन्ह. तर आंब्याचा सीझन आहे त्यामुळे कैऱ्या, पन्ह हे ह्या दिवसांमध्ये भरपूर असतं आणि त्याचा आस्वाद घ्यावा. ते पौष्टिकही आहे. आता ह्या उन्हाळी दिवसामध्ये तर अतिउत्तम आहे. त्याच्यामध्ये मी साखर घातलेली नाहीये, गुळ घातलाय, थोडंसं केशर घातलंय. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. पण त्याचाही आनंद इथे घ्यायचा आहे. आणि लाईट गेलेली आहे, तर आता आपण त्याचा सदुपयोग, मला वाटतंय की देवाने मला आता स्वतःसाठी थोडासा वेळ घे असं सांगितलंय, म्हणून मी आता त्याचा आस्वाद घेते. खरोखरच खूप छान वाटतं. म्हणजे ना, आपण कामाच्या ह्याच्यामध्ये स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं ना, आपणही तितकेच आनंदी राहिलो तर आपल्याला कामाला तेवढाच उत्साह राहतो. आणि असं थोडंसं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं लिक्विड, म्हणजे पातळ पदार्थ हे आपल्या शरीरात जायला हवेत. म्हणजे सरबत म्हणा किंवा कोकम म्हणा, ह्या गोष्टी पन्ह्यासारखं हे अगदी शरीरासाठी उष्म्याचा दाह जो असतो तो कमीच करतं. तर हे पहा, इकडे लाईट पण आली आहे आणि तोपर्यंत आता मी हे बाजूला ठेवते, कारण लाईट पुन्हा जाऊ शकते. तर आता मी हे आधी करून घेतेय. आणि हे पहा, हे खूप कमी वेळासाठी आपल्याला करायचंय. खूप फिरवायचं नाही, तो गरम झाला नाही पाहिजे. आंब्याचा जो गर आहे तो गरम होता कामा नये. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर कोणतीही गोष्ट गरम होते, तर आपल्याला पटकन फिरवून घ्यायचंय ते. आणि हा पहा, इतका सुंदर असा हा घट्ट असा आंब्याचा पल्प झालेला आहे. दिसत असेल तुम्हाला, अगदी छान झालाय. आणि आता ह्याला पुढे आपण काय करायचं हे मी दाखवते. तर आता इथे पहा, ही एक स्टीलची कढई घ्यायची आपल्याला. इतर कोणतीही धातू शक्यतो वापरू नका. आणि लोखंड तर अजिबातच नाही. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हा संपूर्ण पल्प घालून घ्यायचा आहे.
आणि आता छान हा आपल्याला गरम करायचा आहे. म्हणजे हे पहा, हा असा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता उष्णता ही आपल्याला गॅसवर द्यायची आहे. आपण मिक्सरमध्ये खूप वेळ त्याला गरम करून होईल इतकं फिरवायचं नाहीये. तर इथे गरम करून घ्यायचा आहे आपल्याला तो. आता इथे पहा, ह्याला आंब्याच्या रसाला अशी उकळी यायला लागलेली आहे. तेव्हा आपल्याला हा गॅस आता बारीक करायचा आहे आणि एक 5 मिनिटं असा अगदी लहान आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. याच्याने काय होतं की त्याच्यामध्ये जे म्हणजे आंब्याचा रस जो खराब होण्याची जी प्रक्रिया असेल ना, ते बॅक्टेरिया जे असतील ते सगळे गरम झाल्यामुळे हे सगळे नाहीसे होतील आणि ह्याचं टिकाऊपणा वाढेल. आपण कोणताही पदार्थ पहा, व्यवस्थित तो जर शिजवला तर त्याचं शेल्फ लाईफ वाढतं. तसंच हे ह्याचं पण आहे की ह्याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो छान बॉटलमध्ये भरून असा म्हणजे हवाबंद बाटलीमध्ये भरायचा आहे. ते मी पुढे दाखवतेच. पण पहा, आपण आहे ना, मी नेहमी प्रवासाला निघालेली असताना असं माझं म्हणणं आहे की प्रवास म्हणजे फक्त फिरणं नाहीये, तर आपल्याला ते खूप काही शिकवत असतं. असंच कोकणामध्ये गेलं असताना ना काय होतं की तिथली जी संस्कृती आहे ना, ती आपल्याला जवळून पाहायला मिळते. आणि कोकण म्हटलं की तिकडे म्हणजे हीच आंबा, फणस, केळी, म्हणजे ह्या सगळ्या तिकडे अगदी काय म्हणतो ना आपण, अगदी मुबलक प्रमाणात आणि अगदी म्हणजे काय ते तिथलं अगदी उत्पन्नच आहे असं ना ते. तर तेव्हा तिथे मग ते लोक कसं हे सगळं प्रिझर्व करतात, मग तिथे आंब्याची पोळी कशी केली जाते, ते साठवलं कसं जातं, जर असं त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये आपण डोकवायचं, थोडंसं त्यांना विचारलं ना की ते अगदी अगदी पोटात शिरून. आणि कोकणी लोक फार गोड असतात बरं का. सगळं अगदी आपल्याला असं म्हणजे असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, थोडंसं आपण त्यांना विचारलं की ते अगदी आपल्याला व्यवस्थित सांगतात की आपल्याला हे असं असं करायचं असतं. तर मला असं वाटतं की आपण फिरायला गेल्यानंतर ह्या गोष्टी सुद्धा शिकायला हव्यात. आता म्हणजे कोकणामध्ये ना फक्त आता हे आंबाच असं नाही, तर बऱ्याचशा गोष्टी टिकवल्या जातात. मासे ते लोक छान वाळवून वगैरे ठेवतात, किंवा आता आपण काही ते करणार नाही, पण जे करू शकतो, जे आपण करू शकतो ते तरी मला असं वाटतं की खूप एकाच वेळी खूप आंबे म्हणजे पिकले तर आपण काय करायचं त्याचं ना, असं पण होतं. आणि होतं असं की बऱ्याचदा एकाच पेटीतले एक साथ खूप सारे आंबे पिकले जातात. मग अशा वेळी खूप खाल्ले नसतील जात किंवा काहीही असू शकतं, तर ते आपण असे साठवू शकतो, किंवा आपल्याला पुढच्या दृष्टीने साठवायचं असेल तर आपण ह्या पद्धतीने साठवू शकतो. तिथे पहा, सारवतात. सकाळी घराच्या समोर आहे ना, अंगणामध्ये सारवलेलं असतं आणि त्यावर सुद्धा सारवताना सुद्धा अगदी नक्षीकाम केलं जातं. त्याच्यावरती सुरेख रांगोळी काढली जाते. तर ह्या गोष्टी आपण तिथे तिथे जाऊन मला असं वाटतं की आपण शिकायला हव्यात. आता हे पहा, हे छान असं आहे ना, 5-7 मिनिटं तरी मी असं छान शिजवून घेतेय आणि मग दाखवते तुम्हाला. छान अगदी ते उडायला लागलेलं आहे, इतपत ते शिजलंय. आता आपण गॅस बंद करूयात, ठीक आहे. आणि आता असा थोडासा हलवून घ्यायचं त्याला. अगदी खूप गरम आहे आता हा, म्हणजे एक टेम्परेचर त्याचं जे आहे ते खूपच गरम आहे. तर आपल्याला थोडंसं त्याला हलकंसं थंड करायचंय आणि मग एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला हवाबंद जी बाटली असेल त्यामध्ये भरायचंय आणि पुन्हा त्याला एक प्रोसेस करायची. ती काय करायची मी दाखवते तुम्हाला. तोपर्यंत मगाचा राहिलेला हा आपल्या पन्हाचं त्याचा आस्वाद घेऊयात. थोडंसं हलवते ही, म्हणजे ते जरा गारही होईल मधून अधून. खरोखरच पण मला असं वाटतं की उन्हाळ्यात नक्की पीत जा. म्हणजे आपण नारळ पाणी जसं घेतो ना, तसं कोकम, पन्ह, ह्या गोष्टी ह्या उन्हाळ्यात व्हायलाच हव्यात. आता कोकमाचंही सरबत आहे ना, त्यामध्ये सुद्धा आपण खूप काही म्हणजे नाही का, फक्त कोकमाचं आगळ घेतलं आणि ते पाणी घालून घेतलं असं नाही.
त्यात थोडंसं जिऱ्याची पावडर वगैरे आपण तेही एक दिवशी करूयात, खूप छान होतं त्याने पण. आता इथे पहा, हा आंब्याचा रस थोडासा गार होतोय, तोपर्यंत आपण हा आंब्याचा जो रस आहे उरलेला तो आपण यामध्ये घालून घेऊया. थोडासा मी शिल्लक ठेवलाय अगदी. आणि यामध्ये सुद्धा आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. अगदी अर्धी वाटी साखर घातली तरी भास होणार आहे. हे पहा. आणि आता हे झाकण लावून घेतेय मी ह्याचं. आणि हा आंब्याचा रस सुद्धा फिरवून घेतेय. पण याचं काय करणार आहे मी ते दाखवते. आता इथे पहा, मी हे एक ताट घेतलेलं आहे आणि ह्या ताटाला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. अगदी थोडंसं तूप लावायचंय, फारही लावायचं नाहीये आपल्याला, कारण ही मी आंब्याची पोळी करतेय. आता ही पोळी करण्यासाठी आपल्याला इथे ताटापासून ही सुकल्यानंतर निघून यायला हवी, त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं तूप लावायचंय. त्यामुळे आता हे लावून झाल्यानंतर मी याच्यामध्ये हे ओतून घेतेय. हे पहा, एकदम घट्ट आहे. यामध्ये मी पाणी किंवा दूध वगैरे काहीही घातलेलं नाहीये, किंवा आपण आंब्याचा जो आता रस आपण करणार आहोत त्यामध्ये सुद्धा मी काहीही, आणि असं हात न लावताच किंवा काही न, अगदी पातळसं आपल्याला हे असं सगळीकडे फिरवून घ्यायचंय. आता आपण ह्याला जेवढ्या पातळ असं आपल्याला ते पसरवता येईल तेवढ्या पातळ असं पसरवायचं, म्हणजे आपल्याला ही आंबापोळी छान पातळ अशी. आणि ही मी घरातच सुकवतीये, मी हे घराच्या बाहेर सुकवत नाहीये. त्याच्यामुळे थोडासा पातळसा थर द्यायचा आणि एखादं ऊन दाखवलं की ह्या गोष्टी अगदी व्यवस्थित राहतात. फक्त आपल्याला त्याचा प्रमाण, अंदाज आणि त्याचा सगळा वेळ वगैरे असं साधता यायला हवा, इतकंच त्याचं महत्व आहे. ते तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात. काही, आणि मला असं वाटतं एखादं जर का काही खराब झाला पदार्थ, म्हणजे झालाच एखादा पदार्थ खराब, गेले एखाद 2 आंबे वाया, तर आपल्या पूर्ण जन्मामध्ये आपल्याला 2 आंबे वाया गेले तर कदाचित आपल्याकडे खराबच आंबे आले 2 असं आपण समजूयात. पण आपल्याला त्यातनं शिकायला मिळालं ना, तर ते शिकणं फार महत्वाचं आहे. वाया कोणती गोष्ट आपण गेली असं म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याच्यातून एक शिकायला मिळालं असंच मला वाटतं. म्हणजे कोणताही पदार्थ असू दे, आपण आता वाळवणाचं एखादं 2 किलोचे गव्हाच्या कुरड्या केल्या, एखाद वेळी चुकू शकतात. अगदी सराईत असणारी व्यक्ती सुद्धा काही वेळेला एखादा पदार्थ फिसकटू शकतो, चुकू शकतो. तर त्यामध्ये काही मला असं वाटत नाहीये की फार मोठं काही आहे. तो पदार्थ आहे, ती वेळ असेल, काही वेळेला म्हणजे तुम्हाला असं माहिती असेल की नाही मला माहित नाहीये की तळणी करताना आपण पाण्याची भरती ओहोटीवर पाहिलं जातं आणि त्यावरती पण हे केलं जातं. आता ह्यात आपल्याला फार काही पडायचं नाहीये, पण म्हणजे काहीही हवामानाचं हे होऊ शकतं किंवा काय, तर ह्या प्रकारे होऊ शकतात. एकदा अशीच एक गोष्ट झाली होती की मी साबुदाण्याच्या आणि बटाट्याचे काय म्हणतो आपण त्याला, चकली केली होती. आता तेही मी दाखवेलच म्हणा, त्यावेळी मी तुम्हाला त्याची गंमत सांगेल नक्की आठवणीत. म्हणजे आता माझ्या राहायला हवं असं वाटत नाही, पण ठीक आहे, वाईट अनुभव सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातात. हे पहा, मी असं हे ताट पूर्ण आता सुकायला ठेवून देणार. आणि हेही मी आता अजून एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून तेही मी म्हणजे नाही का, एकतर तुम्ही हा असा आमरस आस्वादही घेऊ शकता. खरं तर आता हा आमरस आता मी घरी आजच्या जेवणात खाण्यासाठी ठेवणार आहे. आणि यामध्ये साखर नाहीये, तर हाही असाच ठेवणार आहे. जर कोणाला साखर आवडत नसेल म्हणजे आंब्यामध्ये, किंवा एखाद्याला पथ्य असू शकतं, तर त्यासाठी असा वेगळा थोडासा आंब्याचा आपण रस ठेवून द्यायचा. म्हणजे हे आपले पदार्थ एक साथ बघा किती सारे पदार्थ होत आहेत. करायचं म्हटलं ना की आपल्याला पटापट एखादी गोष्ट होऊन जाते. आता अजून एक दाखवतीये.
तर ही जी पावडर आहे आता, म्हणजे हे जे सुकलेलं आहे तर आपल्याला प्रीमिक्स करायचं होतं. तर आता हे काय करायचं, हे संपूर्ण ह्याच्यामध्ये असं पावडर करण्यासाठी घालून घ्यायचं. थोडं थोडं घालतीये, एकदम सगळं घालत नाहीये, 2-3 करून असं मी फिरवून घेते. आणि हे पहा, थोडा आवाज होत असेल, अगदी 2 मिनिटासाठी थांबते आणि पुन्हा दाखवते. आता हे पहा, मी ह्यामध्ये ही पावडर ओतून घेतलीये आणि इतकी सुंदर झाली आहे. म्हणजे हे पहा, रंग सुद्धा, आणि आता तुम्हाला सुगंध येत नाहीये, पण तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला कळेल की त्याचा सुगंध सुद्धा येतोय. त्याच्यामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह टाकावं लागलेलं नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला रंग घालावा लागलेला नाहीये, त्यामध्ये आपल्याला म्हणजे रंग पण नाहीये किंवा प्रिझर्वेशन नाहीये किंवा काहीच नाही. त्यामध्ये आपल्याला सुगंधासाठी इसेन्स काहीही घालावं लागलेलं नाही. तर इतकं सुंदर हे झालेलं आहे पावडर. आणि आता ही मी बाकीची सगळी करून घेते आणि दाखवते तुम्हाला. आता पहा, हे असं लगेच जर उघडलं ना तर ह्याच्यातून हे पहा असं उडू शकतं. तर थोडंसं थांबायचं आणि मग हे उघडायचं, म्हणजे आपल्याला त्याचं खूप असं ते उडलं जात नाही. कारण आता ह्याची पावडर झाली आहे. आणि आता हा संपूर्ण माझा प्रीमिक्स आंब्याचं बनवून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर हे जे आपण गरम केलेलं आहे आंब्याचा रस, तर त्याला आपल्याला आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय बाटलीमध्ये. ते काय करायचंय ते मी दाखवते. आता हे जे ना, हे मी बाजूला काढून घेतेय आणि असं एखादं मोठं पातेलं म्हणा किंवा काही तुमच्याकडे मोठी कढई असेल किंवा ज्यामध्ये तुम्ही पाणी गरम करू शकता आणि ती आपण ज्याच्यामध्ये साठवणार आहोत रस, तर ते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बसायला हवं. ती बाटली जी आहे ती ह्या पाण्यामध्ये बुडायला हवी. त्यामुळे आपल्याला आता हे चांगलं खळखळून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. आणि त्यानंतर मग मी काय करायचं ते दाखवते. तोपर्यंत इथे पहा, आता हे थोडं म्हणजे गरमच आहे, हे फार थंड झालेलं नाहीये. फक्त जर त्याची म्हणजे बॉइलिंग जो पॉइंट आपण म्हणतो त्यापेक्षा ते थोडं कमी. आणि आता आपल्याला हे आता एका बॉटलमध्ये भरून घ्यायचंय. आता त्यासाठी पण आपल्याला एक तयारी करायची आहे. ही पहा, ह्या अशी जी बॉटल असतात ना त्या आपल्याकडे असायला हव्यात यासाठी. तर ह्या 2 बॉटल्स आहेत. तर ह्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्यात छान, म्हणजे अशा उन्हात म्हणा किंवा तुम्ही फॅन खाली व्यवस्थित वाळवा आणि एखादं ऊन द्या. आणि त्याच्यानंतर पहा, ही अशी झाकणं आहेत त्याला. आणि ह्या झाकणांच्या आतमध्ये पहा असं थोडंसं काय म्हणतो ना आपण, रबरासारखं त्याचं हे आहे, झाकण आहे. ज्याने काय होतं की ते सील बंद झाल्यासारखं होतं. अशी आपल्याला आपल्याकडे ती बाटली हवी आहे की ज्यामध्ये आपल्याला हवा बंद झालं पाहिजे, अशी बाटली घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला सगळं ओतून घ्यायचंय. आता ओतताना पहा व्यवस्थित एकसारखं असं. अजूनही हे गरमच आहे, हे फार थंड करायचं नाही आपल्याला, कारण आपल्याला हे पुन्हा एक 5-7 मिनिटं ते पाण्यामध्ये उकळवून घ्यायचंय. हे पहा, अशी मी पूर्ण आता बॉटल भरून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. अगदी हळूवार भरायची आपल्याला, ही पूर्ण भरून घ्यायची. आणि भरताना सुद्धा आपल्याला अजिबात त्यामध्ये हवा ठेवायची नाही, अगदी काठोकाठ भरायची. आता पहा, ही बॉटल जवळजवळ भरत आली आहे आणि आता ही अगदी काठोकाठ भरायची आपल्याला, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात हवा राहता कामा नये त्या बाटलीमध्ये. आणि अशी अगदी तंतोतंत जे आपण म्हणतो ना भरणं, तशी भरून घ्यायची आहे. ठीक आहे. परंतु आपल्याला आता ह्याला असं थोडीशी टॅप करायची, म्हणजे त्यामध्ये जर हवा असेल किंवा काय तर ती पूर्ण इथे दिसत असेल तुम्हाला, थोडीशी हवा आपली अशी. आणि आता हे झाकण ह्याला लावून घ्यायचंय, जे की अगदी सील बंद होणार आहे. आता हे झाकण
आता लक्षात घ्यायचं की एकदा हे झाकण लावलं की आपल्याला पुन्हा उघडायचं नाहीये. म्हणजे आपल्याला जेव्हा आता ह्याचा वापर करायचा आहे त्याच वेळी आपल्याला हे उघडायचंय. आता तुम्ही ह्याला काय करू शकता माहितीये का, हे पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला ही एक 5 मिनिटं फक्त बॉटल, काचेची बाटली आहे त्याच्यामुळे आपल्याला फार वेळ सुद्धा उकळायचं नाहीये. अगदी 5-7 मिनिटासाठी आपल्याला त्याच्यामध्ये हे गरम करायची आहे आणि ती बाहेर काढून घेऊन व्यवस्थित एका बाजूला ठेवून द्यायची. जिथे आपण साठवणीचे पदार्थ की ज्याला आपण सारखा हात लावणार नाही आहोत किंवा कोणीतरी पटकन आलं आणि ते उघडलं असं होता कामा नये, अशा ठिकाणी ठेवून द्यायची. आणि ज्या वेळी आपल्याला आता वापरायचंय त्याच वेळी आपल्याला हे झाकण उघडायचंय. आणि ते मी तुम्हाला दाखवेलच की आपल्याला आता ह्यापुढे काय करायचं ते. पण हे लक्षात ठेवायचं की आता हे झाकण उघडायचं नाही अजिबात, की त्याला काय झालंय कसं झालंय हे पाहण्यासाठी अजिबात. म्हणजे अगदी 1 वर्ष काय 2 वर्ष म्हटलं तरी हे फ्रीजच्या बाहेर असंच्या असं राहू शकतं. फक्त ह्याला हवेचा संपर्क आता होता कामा नये. त्यामुळे आपल्याला आता ही एकतर काचेची बाटली आहे ती अगदी हवाबंद आहे आणि हे आपण छान आधी गरम करून घेतलंय. पुन्हा उकळी आपण पाण्यामध्ये आपण ही बॉटल उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर ही अशा जागी ठेवायची की जिथे आपला हात लागणार नाहीये. जेव्हा वापरायची तेव्हाच काढायची. आता इथे पहा पाण्याला छान उकळी आली आहे आणि आता हे जे आपण बाटलीमध्ये आंब्याचं पल्प भरून ठेवलंय ते अजूनही गरमच आहे. म्हणजे हे गरम आहे आणि आता ही बाटली जी आहे, ही बॉटल जी आहे ही अगदी सील बंद झालेली आहे. त्याचं झाकण आपण घट्ट लावलेलं आहे. परत एकदा आपण व्यवस्थित चेक करायचं आणि आता ही बॉटल आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून द्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये. अगदी सावकाशीने सोडायची आहे, पाणी अंगावर उडून द्यायचं नाहीये. आणि आता ह्या पूर्ण बाटली त्यामध्ये म्हणजे खाली पाण्याच्या खाली आहे आणि आता ती छान एक 5-7 मिनिटं आपल्याला फक्त उकळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला ती काढून घ्यायची आहे. आता हे जवळजवळ 5-7 मिनिटं छान उकळलेलं आहे आणि आता मी ही बॉटल किंवा ही जी बाटली आहे काचेची ही फार पण गरम करून चालणार नाहीये. त्यामुळे मी आता ही बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी अलगद आपल्याला वरती करून घ्यायची आहे. कापडाच्या साह्याने आपल्याला ती पकडायची आणि हळूवार बाहेर काढून घ्यायची. बाकी कशानेही करू नका. आणि आता हे बंद करून घेतले मी आणि ही पहा, ही बॉटल अशी मी इथे आता ठेवून घेतेय आणि आता अजिबात हिला आपल्याला हात लावायचा नाहीये. अशी बाजूला ठेवून द्यायची एका बाजूला की आपल्याला तिला थंड होऊन द्यायचंय आणि त्यानंतर एका बाजूला आपल्याला तिला ठेवून द्यायची आहे. आता इथे पहा मी अशी ठेवून दिली आहे आणि आता थंड झाल्यानंतर मी तिला एका बाजूला ठेवून देणार की जिथे मी जोपर्यंत मला त्याचा काही वापर नाही तोपर्यंत मी त्याला हातच लावणार नाहीये. आता इथे पहा, ही जी आंब्याची पोळी मी 3-4 दिवसांपूर्वी केली होती आणि ती आता छान अशी सुकलेली आहे. म्हणजे एक 4-5 दिवसांमध्ये ही व्यवस्थित सुकते आणि एखाद दिवस आपण किंवा 2 दिवस आपण ही उन्हामध्ये वाळवून घेतली आहे तेव्हा ती इतकी सुंदर झालेली आहे. आणि आता मी ही तुम्हाला आहे ना काढून दाखवते. हे पहा, म्हणजे मी एका हातात खरं मोबाईल धरलाय आणि दुसऱ्या हाताने ही काढतीये आणि आपण खाली तूप लावून घेतलंय पहा आणि ती किती अलगद व्यवस्थित निघते आहे. हे पहा, काहीही त्रास होत नाही. संपूर्ण पोळी ही मी एका हाताने काढलेली आहे. हे पहा, खरं एका हाताने काढते म्हणून असं थोडंसं असं वाटतंय की ती निघायला त्रासदायक होतीये, पण दोन्ही हातांनी आपण व्यवस्थित अशी ओढून काढली ना की ती छान निघते. आणि ही पहा, आता ही आपली पोळी तयार झालेली आहे आणि आता मी हिला घडी करून ठेवतेय. तशीच आपल्याला ही पण काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवते की काय आहे ते पुढे आपल्या. आता इथे पहा, ही दुसरी पण पोळी मी काढून घेतली आहे आणि ही आधीची, अशा 2 पोळ्या झालेल्या आहेत.
आणि अजून एक दाखवते, ते म्हणजे हे पहा. आता मी तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे ते. आता पहा, ही आहे आंब्याची पोळी, हा आहे पाडाला लागलेला आंबा, हे आहे मस्तानी, मँगो मस्तानी. खाली पहा, इथे वरती आईस्क्रीम आहे. आणि आता मी व्हिडिओ करेपर्यंत ते विरघळायला लागलंय. इथे आहे मँगो आईस्क्रीम, हे आहे पन्ह, ही आहे प्रीमिक्स, आपण जी पावडर बनवली आहे मँगो पावडर ती आहे. आणि हे जे आपण पल्प केलंय मँगोचं ते आहे. आणि हे आंबे, ह्या कैऱ्या आणि हे पन्ह्याचं पल्प. आता मी थोडं थोडं करत असते, अगदी थोडं थोडं. आणि याचबरोबर आपल्याला बाकी बऱ्याच वस्तू करता येतात, तर त्या मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की, आणि दाखवल्या आहेत की आपण काय काय करू शकतो ते. तर हे पहा, हे एवढे सगळे पदार्थ थोडं फोकस करून दाखवते. हे पहा, हे एवढे सगळे पदार्थ आपले ह्या वर्षभरासाठी तयार आहेत. म्हणजे आपण पूर्ण जे मी म्हटलं की मँगो महोत्सव, तर तो हा आहे पहा. म्हणजे कैरी, पाडाला लागलेला आंबा, पिकलेला आंबा, हा हापूस आंबा आहे. हा वेगळ्या जातीचा, आता मला त्याचा बहुतेक रायवळ असावा, पण कोणता आहे ते माहीत नाहीये. हे कैरीचं पन्ह आहे, ही आईस्क्रीम, ही पोळी, हे आहे मँगो मस्तानी, ही प्रीमिक्स आहे मँगोचं, मँगो पावडर, आणि हे आहे मँगो पल्प. असं आपण वर्षभर अगदी मँगो सेलिब्रेशन किंवा म्हणजे आंबा महोत्सव जे म्हणू, ते अगदी वर्षभर असा करू शकतो. आणि हे किती सुंदर आहे पहा. आपल्याला ह्या गोष्टी पाहूनच किती छान वाटतंय. तेव्हा आता ह्या 2026 या आंबा महोत्सवासह मी आजच्या या ब्लॉगची इथे सांगता करते आहे. म्हणजेच हा मँगो फेस्टिवल 2026. आता जरी आपण या ब्लॉगची इथे सांगता करत असलो, तरीही या वर्षीच्या आंब्या महोत्सवाची आपली काही सांगता होणार नाहीये. कारण आपण एवढे पदार्थ हे साठवणीचे करून ठेवलेले आहेत आंब्याचे, आणि हे आपल्याला तर वर्षभर आनंद देणार आहेत. त्याच्यामुळे या महोत्सवाची काही इथे सांगता होणार नाहीये आंब्याच्या. तेव्हा आता मी या ब्लॉगची इथे सांगता करते आहे या आंब्याच्या स्वादाच्या आनंदासह, त्या आनंदाच्या स्वादासह, त्या आनंदाच्या रंगासह, त्या स्वादाच्या रंगासह आणि ह्या आंब्याच्या रंगासह मी या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही आपली यूट्यूब वाहिनी अर्थात आर्टिझन व्हिजन ऑफ लाईफ कॅनव्हास ह्या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.